26 जानेवारी 2024 मुंबईकडे आरक्षण मागण्यासाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील व त्यांचे सहकारी निघाले होते. त्यावेळी महायुतीचं सरकार होते आणि मनोज जरांगे पाटील यांना व मराठा समाजाला याच महायुती सरकारनं आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं. या सर्व घडामोडीला बरोबर 1 वर्ष होतं व 1 वर्षाने जरांगे पाटील यांनी पुन्हा 25 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत बार्शीतील अनंत काशीद यांनी देखील बार्शी तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणाचा 3रा दिवस आहे. जरांगे पाटलांची प्रकृती नाजूक आहे. सरकारने योग्य पावले उचलावीत. तसे न झाल्यास मराठा समाज पुन्हा आक्रमक होईल. हे महायुती सरकारला परवडणारे नाही. त्यामुळेच की काय, बार्शी तहसीलसमोर अनंत काशीद या उपोषणकर्त्याने उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी सरकारचे 3रं वैकुंठ स्नान करून घातले आहे. या आंदोलनावेळी विक्रम गायतिडक, पांडुरंग घोलप, बालाजी डोईफोडे, अविनाश लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांना विधानसभेचे डोहाळे लागले व जरांगे समर्थक म्हणून विधानसभेचा फॉर्म भरले. अशा तथाकथित मराठा पुढाऱ्यांनी या आंदोलनाकडे डोळेझाक केलेली आहे. मी परमेश्वर कदम, आपण पाहताय रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी. ओबीसी मधलं आरक्षण मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे याकरता संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी आज 3रा दिवस उपोषणाला बसलेत. 3 दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ स्नान 3ऱ्या दिवसाचं करतोय. तर ह्याच्यासाठी आत्ताचे असणारे उपमुख्यमंत्री, मागच्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 26 जानेवारी रोजी नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आश्वासन दिलं होतं, नव्हे तर मसुदा तयार करून आणला होता आणि सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये आम्ही या मसुद्याचं, या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करू आणि मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देऊ. आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून मराठ्यांना गुलाल उधळायला सांगितलं आणि मराठ्यांनी गुलाल उधळला. गोळे बाबडे असणारे आमचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला. त्या घटनेला 1 वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत सरकारनं मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं नाही. म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुजतोय, जो सर्वसामान्याचा नेता आहे. त्या जरांगे पाटलांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी तुम्ही सरकार त्याला जबाबदार असणार आहोत. म्हणून आजच्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी संपवा, अन्यथा आज मराठा समाजाला वैकुंठ स्नान आंदोलनस्थळी करायची वेळ आलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये या सरकारचं सुद्धा वैकुंठ स्नान 3रं, 10वं, 13वं घातल्याशिवाय हा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न असणारा आरक्षणाचा सोडवा आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या. एवढीच आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे. त्यासाठी हे वैकुंठ स्नान आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. कोण म्हणतंय देत नाही, आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही, आल्याशिवाय राहत नाही. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.